आमचा खास माणूस आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अशा माणसांच्या सोबत आपल्याला राहावं लागेल. आज महादेव जानकर यांनी रोहित दादांच्या या आंदोलनाला येऊन पाठिंबा दिला आणि सहकार्याची भूमिका घेतली, सहभाग दिला. त्याबद्दल महादेव जानकर यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवा. दुसरं मला महत्वाचं आपल्याला सर्वांना नम्र विनंती करून सांगायचे, आम्ही 3 दिवस झाले अन्न त्याग केलेला आहे. मी स्वतः रोहित दादा आणि इथे खाली बसलेले आमचे सगळे 25 लोकांनी अन्न त्याग केलाय. 25 लोकांनी 3 दिवस झाले आमच्या पोटात कोणाचे अन्न नाहीये. आता रोहित दादांच्या संदर्भामध्ये डॉक्टरांनी तपासणी केलेलं सांगितलं तुम्हाला, स्वतः डॉक्टरांनी, सरकारी डॉक्टर आहे. रोहित दादांची तब्येत खालावते. जवान माणूस आहे, तरुण माणूस आहे, महाराष्ट्राचा पुढचा लीडर आहे. या माणसाची तब्येत आपल्याला सांभाळायची आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, हा महाराष्ट्राचा पुढचा लीडर आहे. या महाराष्ट्राच्या नेत्याची आपल्याला तब्येतीची काळजी घ्यायची आहे. त्यांचं जे काही शुगर कमी झाली, बीपी कमी झालाय, याचा विपरीत परिणाम कुठेतरी किडनीवर होऊ शकतो, मेंदूवर होऊ शकतो, हे मला माहिती आहे. मी 10 दिवसाची 3 वेळा उपोषण केलेला कार्यकर्ता आहे. स्वर्गीय मोहन भारिया यांच्या सोबत 2006 मध्ये कर्जमाफीसाठी मी स्वतः 10 दिवस उपोषण केलेलं होतं. त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख उपोषण सोडायला आले होते. त्यावेळचे मुख्यमंत्री, त्यावेळची सरकार जी होती ना, त्यांना कुठेतरी संवेदना होत्या हो. त्यांना कुठेतरी विरोधी पक्षाची भूमिका कुठेतरी ते स्वीकारायची भूमिका असायची हो. तुम्हाला आठवण असेल, पवार साहेबांनी त्यावेळेची कर्जमाफी केली, तेव्हा सुद्धा आंदोलन झाली, पण पवार साहेब संवेदनशील नेते होते. मनमोहन सिंग साहेब संवेदनशील होते. तुम्हाला आठवण असेल अण्णासाहेब हजारेंचं आंदोलन, अण्णा हजारांनी पत्र पाठवलं की लगेच उत्तर खाली यायचं. आता अण्णा हजारे 14 नंतर बोलतच नाहीत, कारण पत्राचं उत्तरच येत नाही खाली. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून रोहित दादाचे काही काम करतात, त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करा. इथं स्टेजवर डॉक्टरांनी आणि पोलिसांनी बंदी घातली, याचं कारण रोहित दादांना इथे हवा मिळाली पाहिजे, त्यांची तब्येत सुरक्षित राहिली पाहिजे. त्यांच्या पत्नी कुंती वहिनी या ठिकाणी आलेल्या, त्यांची मुलं या ठिकाणी आलेली आहेत.